आईचा पराक्रम, चिमुकल्या मुलीला अपहरणकर्त्यांपासून वाचवलं, सीसीटीव्ही व्हायरल व्हिडिओ रिअल हीरो मगा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या विश्वासार्ह आणि भावनिक बातम्यांच्या ठिकाणी। आज आपण एक असं व्हिडिओ पाहणार आहोत जो फक्त एक घटना नाही तर लाखो आई वडिलांच्या मनाला हलवून टाकणारी खरी आणि धक्कादायक कहाणी आहे। हा व्हिडिओ आज संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे आणि का ठरला आहे हे तुम्ही पाहिल्यावर स्वतः समजाल। घटना कुठे घडली हे अद्याप स्पष्ट नाही, पण व्हिडिओत दाखवलं जातं की एका गल्लीत एक महिला आपल्या लहान मुलीसह उभी आहे। अचानक दुचाकीवर दोन अज्ञात व्यक्ती त्या गल्लीत येतात आणि एका क्षणात त्या मुलीला उचलण्याचा प्रयत्न करतात। हे सर्व इतक्या वेगाने घडतं की एखादी सामान्य व्यक्तीचा श्वास थांबून जाईल। पण तेव्हा एक असा प्रसंग घडतो जो आज लाखो लोकांना प्रेरणा देतोय। त्या आईने क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, ओरडली आणि अपहरणकर्त्यांच्या दिशेने वाघिणीसारखी झेप घेतली। तिच्या या धाडसामुळे त्या दुचाकीस्वार गुंडांनी घाबरून जीवाचा घोट घेतला आणि तेथून पळून गेले। हा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होत आहे। या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिलं असून प्रत्येकजण या आईचं कौतुक करत आहे। आईचं प्रेम केवळ भावना नव्हे, ती एक शक्ती आहे। ही घटना केवळ एक अपहरण रोखणारी कृती नाही, तर हे आईच्या अंतःकरणात असलेलं अपरिमित धैर्य आणि प्रेमाचं रूप आहे। तिच्या वेळीच केलेल्या धाडसामुळे तिच्या चिमुकल्या मुलीचा जीव वाचला। आज आपण खूपदा टीव्हीवर किंवा मोबाईलवर असे प्रसंग पाहतो, पण आज जे घडलं त्याने एक गोष्ट स्पष्ट केली आहे। आई म्हणजे देवाची प्रतिमा नसून देवापेक्षाही मोठी शक्ती असते। पण या घटनेतून आपण काही गंभीर प्रश्न उपस्थित करू शकतो। 1. आपल्या परिसरात सुरक्षा इतकी कमी का आहे? 2. दिवसाढवळ्या असे अपहरण होण्याचे धाडस कुठून येते गुन्हेगारांना? 3. अशा घटनेनंतर पोलिसांची प्रतिक्रिया काय होती? त्यांना तक्रार करण्यात आली का? या प्रश्नांवर उत्तर मिळणं गरजेचं आहे, कारण यासारख्या घटनांमुळे आईवडिलांच्या मनात कायमची भीती निर्माण होते। तुमच्या आयुष्यात कधी अशी एखादी घटना घडली आहे का? जर तुम्ही त्या आईच्या जागी असता तर काय केलं असतं? आपल्या परिसरात सुरक्षा वाढवण्यासाठी काय करता येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा। प्रत्येक महिला धाडसी आहे, पण ती धाडस दाखवण्यासाठी परिस्थिती येऊ नये। महिलांच्या सुरक्षेसाठी समाज, पोलीस यंत्रणा आणि आपण सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे। अशा घटना रोखण्यासाठी आपल्या भागात सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि महिला सुरक्षा मंच तयार करणं अत्यावश्यक आहे। ही आई फक्त एक सामान्य स्त्री नव्हती, ती तिच्या मुलीची देवदूत होती। अशाच करेजेस स्टोरी आपण सर्वांनी शेअर केली पाहिजे, जेणेकरून संपूर्ण समाज या प्रसंगातून शिकू शकेल।